तर आज आपण बघणार आहे क्लास 8 न्यू चॅप्टर आहे आपला, चॅप्टर नंबर 11, तो आहे आपला स्टॅटिस्टिक. तर स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला काय शिकणार आहे, आपण याच्यात मीन शिकणार आहे. मीन म्हणजे काय होते तर ठीक आहे. नंतर ॲव्हरेज आणि मीन सारखंच आहे. अरिथमॅटिक मीन म्हणजे काय तर ते पण सेमच आहे, त्याला पण आपण मीनच म्हणतो. की ज्याची जे टोटल येईल आपल्याला, ठीक आहे. एखादा आपल्याला नंबर दिलेला आहे, आपण ते डिटेलमध्ये शिकू. पण इथे आपल्याला एक दोनच गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. अरिथमॅटिक मीन्स म्हणजे त्याला काय म्हणतात तर त्याला मीन म्हणतात, आणि तो डिनोट कशाने केला जातो तर तो एक्स बारने डिनोट केला जातो. एक्स आणि त्याच्यावरती एक बार असतो, म्हणजे एक रेष असतो, त्याला म्हणतात एक्स बार, तो त्यांनी डिनोट केला जातो. ठीक आहे. तर या सिम्बॉलला म्हणतात समेशन. तर आपण आता डायरेक्टली प्रॅक्टिस सेट बघणार आहे, त्यात आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बघूया आपण पुढे. आता प्रॅक्टिस सेट नंबर 11.11 मध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. The following table show the number of sapling planted by a 13 student. ठीक आहे. तर या टेबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मुलांनी काही रोपं लावलेली आहेत. 13 स्टुडंटनी काहीतरी रोपं लावलेली आहेत. आणि इथे काय सांगितलं आहे की fill in the boxes and find the average number of saplings planted by each student. आता आपल्याला इथे सांगितलं की each स्टुडंटने किती सॅम्पल फाइंड आउट केले हे आपल्याला तिथे काढायचं आहे. तर आपण इथे काय फाइंड आउट करणार आहे, आधी आपल्याला हा असा सेम बॉक्स तयार करावा लागेल. ठीक आहे. तर याच्यात आपण घेतलं नंबर ऑफ सॅपलिंग आणि घेतलेला आहे स्कोर, तो घेतला आपण एक्स आहे. ठीक आहे. नंतर नंबर ऑफ स्टुडंट घेतलेला आहे फ्रिक्वेन्सी म्हणून, एफ आय म्हणतात त्याला. तर एफ आय घेतला आहे. नंतर थर्डमध्ये काय घेतलं आहे, एफ आय मल्टिप्लाइड बाय घेतला आपण एक्स आय, म्हणजे एक्स आय आणि एफ आयची आपल्याला मल्टिप्लाय करून थर्ड नंबर ऑफ सॅपलिंग दिलेला आहे. नंबर ऑफ सॅपलिंग म्हणजे आता इथे 1 दिलेलं आहे, आणि स्टुडंट किती आहे म्हणजे 1 प्लांट आणि 4 स्टुडंटनी केलेलं आहे. ठीक आहे. नंतर 2 प्लांट्स आहे आणि 6 स्टुडंट आहे. नंतर 3 प्लांट्स आहे आणि 12 स्टुडंट आहेत. 4 प्लांट आणि 8 स्टुडंट आहेत. तर याचं आपल्याला काय सांगितलं होतं की इथे मल्टिप्लाय करून आपल्याला त्याचं मल्टिप्लाय करून इथे आन्सर काढायचं. तर इथे येते आपलं पहिल्याचं 4 येत आहे, नंतर ते 6 2 जार 12, नंतर 12 3 जार येते 36, नंतर 8 4 जार येते 32, म्हणजे हे आपलं काढून झालं. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, एन म्हणजे काय, एन म्हणजे काय होते तर आपल्याला इथे काय करायचं आहे की यांची सर्वांची टोटल करायची आहे. काय करायची की ह्याची आपल्याला टोटल करायची आहे. तर ही येते आपली एनची व्हॅल्यू. तर एनची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे तर ती आली आहे 13. ओके. नंतर आपल्याला एफ आणि एक्स आयची टोटल करायची आहे. एफ आय आणि एक्स आयची टोटल, तर ती आपल्याला ती आली आपली 84. आता आपल्याला मीन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की मीन एक्स बार इज इक्वल टू, आपलं काय वरती काय लिहावं लागेल आपल्याला तर ती द्यावं लागेल व्हॅल्यू आपल्याला समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू हा होईल 84 आणि एन नंबर ऑफ सॅपलिंग्स किंवा नंबर जो आपल्याला दो दिलेला आहे टोटल नंबर्स आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तर ते होणार आहे 84/13 असं होईल. आता जर आपण याचा डिवाइड केलं किंवा याला चेक केलं की कोणत्या टेबलमध्ये दोन्ही येतात तर हे कट होतात, याला डिवाइडच करायचं. तर आपल्या इथं आहे 84 आणि 13. तर याला जर आपण डिवाइड केलं तर आपल्या इथं आहे 42 आणि 15 हे येत आहे. परत याला जर डिवाइड केलं 42 आणि 15ला तर आपला आन्सर किती येतं तर ते येतं आहे 2.8. म्हणजे आता काय येतं आपलं दी ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय 2.8 असं येईल. ठीक आहे. डिव्हिजन नसेल समजलं कसं केलं आपण तर इथे दिलेलं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया काय म्हटलेलं आहे. दी फॉलोइंग टेबल शो दी इलेक्ट्रिसिटी इन युनिट यूज बाय अ 25 फॅमिलीज ऑफ एकलारा विलेज इन मंथ ऑफ मे. आता इथे या टेबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एकलार नावाचं विलेज आहे, 25 फॅमिलीज दिलेल्या आहेत आणि त्यांनी किती युनिट यूज केलेलं ते आपल्याला इथे सांगितलं आहे मे मंथमध्ये. तर आपल्याला इथे काहीतरी क्वेश्चन पण दिले, ते आपल्याला या आधी पहिले टेबल सॉल्व करायचं आहे आणि नंतर या क्वेश्चन फाइंड आउट करायचे. तर फर्स्टली आपण काय सेम टेबल तयार करून घेतलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी यूज युनिट एक्स आय घेतलेला आहे. ठीक आहे फर्स्ट. नंतर किती दिलेलं आहे फर्स्ट फॅमिली 30 दिलेलं आहे. नंतर 30 युनिट आणि 7 फॅमिलीज. ओके. नंतर 45 युनिट आणि 2 फॅमिली दिलेले आहे. 60 युनिट अँड 8 फॅमिली. 75 अँड 5 फॅमिली. नंतर 90 आणि येत आहे 90 युनिट आणि 3 फॅमिलीज आहे. म्हणजे आपली एनची व्हॅल्यू किती येते ऑलरेडी इथं 25 येत आहे, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं.
यांची टोटल जर केली आपण तर ते येतं 25. नंतर याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, या सर्व डिजिटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे 13 मल्टिप्लाय 7 केलं तर इथे 210, 45 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथे 19, 16 मल्टिप्लाय बाय 8 केलं तर आपल्या इथे 418, 75 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर 375 येते, आणि 19 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर 217. तर याची जर आपण याची पण आपण टोटल केलेली आहे, तर ती किती आलेली आहे 1425. ठीक आहे. तर आता आपण इथं क्वेश्चन बघूया काय म्हटलं आहे, हाऊ मेनी फॅमिलीज यूज अ 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. आता बघा इथे 45 युनिट इलेक्ट्रिसिटी आपलं हे आपण युनिट घेतलेलं आहे, तर किती फॅमिली यूज केलं आहे तर 2 फॅमिली, म्हणजे आपलं फर्स्ट आन्सर काय येणार आहे, तर 2 फॅमिली यूज अ 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. तर हे आपलं फर्स्ट क्वेश्चन आहे. नंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला, स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. आता आपल्या इथे 5ची फ्रिक्वेन्सी चेक करायची, तर काय म्हटलं आहे, द स्कोर विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 5 इज दिलेला आहे 75. किती दिलेला आहे, तो दिलेला आहे 75. थर्ड क्वेश्चन काय आपला, फाइंड एन समेशन एफ आय एक्स आहे. तर आपल्याला याच्यात एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे काय होईल, एनची व्हॅल्यू आपल्याला 25 आणि समेशन एफ आय एक्स आहे किती दिलेला आहे आपल्याला, तर तो दिलेला आहे 1425. ठीक आहे. फोर्थमध्ये आपलं फोर्थ क्वेश्चन विचारलं आपल्याला की फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज बाय ईच फॅमिली ऑफ मे म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय मीन फाइंड आउट करायचं आहे, तर सेम एक्स बार इज इक्वल टू काय आपला समेशन एफ आय एक्स आहे अपॉन इन एन. ठीक आहे. नंतर इन आपला एफ आय एक्स आयची व्हॅल्यू किती होती 1425 अपॉन काय येईल 25. नंतर याला जर आपण डिवाइड केलं तर किती येतं आपलं, तर येतं आहे 285 अपॉन 5, म्हणजे लास्टला आपला आन्सर येतं किती 57. म्हणजे मीन व्हॅल्यू किती आपली, तर ती आलेली आहे 57. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं, फाइंड द मीन ऑफ द इलेक्ट्रिसिटी यूज बाय ईच फॅमिली बाय द मंथ ऑफ मे. तर इथं आपलं किती 57 आलेलं आहे. थर्ड विचारलं आपल्याला, द नंबर ऑफ मेंबर्स इन द 14 फॅमिलीज इन बिलर आर फॉलोइंग. आता ही तर फॅमिली मेंबर दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी चार्ट बनवून घ्यायचा आहे. तर आधी काय आपण नंबर ऑफ मेंबर्स घेतलेलं आहे, ठीक आहे. तर घेतलेले आपण किती, इथे दिले आपलं 1 2 3 4 5 6 आणि 7 घेतलेले मेंबर. ठीक आहे. आता सेकंड बॉक्समध्ये काय नंबर ऑफ फॅमिलीज घेतलेले आहेत एफ आयची युनिट. आता हे कसं फाइंड आउट केलं, तर वन किती वेळा आले इथे, 1 आलेला फक्त 2 वेळा, म्हणून आधी लिहिलं 2. नंतर परत 2 किती वेळा आले, तर 2 आलेला आहे 8 वेळा. 3 किती वेळा आला आहे, तर तो आला 7 वेळा. 4 किती वेळा आता, तर तो आला 8. 5 तो आला 7 वेळा. 6 हा किती वेळा आला, तर 6 वेळा आला. आणि 7 हा आलेला आहे 2 वेळा. तर याचे आपण टोटल 14. नंतर याची जर आपण यांचा जर आपण मल्टिप्लाय केला, तर आपल्याला इथे 2, नंतर याचा इथे 16, नंतर इथे 21, नंतर इथे 32, नंतर 35 अँड 36 अँड लास्टली इथे 14. आणि यांची पण आपली ॲडिशन जर केली तर ते येत आहे 156. सेम आता आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे, तो आपला येत आहे समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. ठीक आहे. तर आपण व्हॅल्यू पुटअप करून घेत आहे 156 अपॉन 4040. तर इथे कितीनं डिवाइड केलं, तर ते गेलं आपण 2ने डिवाइड केलं याला, म्हणून आपलं किती वरता यायला 78 आणि खाली यायला 20. म्हणजे किती येतं आता परत याला 78 डिवायडेड बाय 20 गेलं, तर आपला आन्सर येत आहे 3.9. म्हणजे आपल्याला काय म्हटलं आहे, द फॅमिली ऑफ 14 मीन इज किती आलेला आहे, तो आला आपला 3.9. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण फोर्थमध्ये, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय अ मॉडेल हायस्कूल नंदपूर इन लास्ट 20 year ॲट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. आता इथं दिलं आहे की सायन्स प्रोजेक्ट दिलेला आहे, सायन्स आणि मॅथ्स प्रोजेक्टचा. ठीक आहे. ते सबमिशन केलेलं आहे मॉडेल स्कूलमध्ये, आणि लास्ट 20 yearमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ते सायन्स एक्झिबिशनमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला इथे काय करायला लागेल, आधी टेबल तयार करायचा. नंबर ऑफ प्रोजेक्ट दिलेला आहे आपण किती वेळा, तर ते 5 दिले होते, आणि फ्रिक्वेन्सी किती होती त्याची, तर आपण काय चेक करणार आहे. 1 किती वेळा आलेले इथे 1 2. 1 किती वेळेला आहे, तर तो आलेला आहे 3 वेळा. 1 2 आणि हा 3, म्हणजे 1 किती वेळेला आहे, तर तो आला 3. नंतर 2 किती वेळा, तो आला 6 वेळा. 3 आलेला आहे आपला 6 वेळा. 4 आला आपला 3 वेळा. 5 आला आपला 2 वेळा. याची जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 3 12 18 12 आणि 10. याची टोटल येतं आपली 20, एनची टोटल येतं आपली 20, आणि समेशन एफ आय एक्स आयची व्हॅल्यू येते आपली 55. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, मीन एक्स बार इज इक्वल टू एफ आय एक्स आय अपॉन एन केलं,
व्हॅल्यू पुटअप केला 55/20, तर याचं किती येत आहे 11/4. तर आपण याला कशाने 5ने डिवाईड केलेलं आहे, तर ते किती येत आहे, ते इथे येत आहे 11/4. तर याला आपण परत डिवाईड केलं तर आपला आन्सर येत आहे 2.75. तर हा आपला झालेला आहे मीन.